नमस्कार, मी आहे आय एम सायू आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिल्ली सिरीजच्या सेकंड ब्लॉगमध्ये आपण फिरणार आहोत ओल्ड दिल्लीमधल्या अजून काही ठिकाणांना. मी राहायला जांगपुरामध्ये होते आणि म्हणूनच तिथून आम्हाला बसने हे ठिकाण फारच जवळ पडलं. ते होतं हुमायूंचा मकबरा. हुमायूंची कबर म्हणजे हुमायूंचा मकबरा असं ओळखण्यात येणाऱ्या या वास्तूची निर्मिती 1562 मध्ये झाली. मुख्य इमारत मुघल सम्राट हुमायूंसोबत इथे इतरही राजेशाही व्यक्तींच्या कबरी आहेत. ॲक्च्युली या दिवशी मी पूर्णपणे विसरले होते की मला व्लॉगिंग करायचं आहे, त्यामुळे व्हर्टिकलमध्ये खूप सारे व्हिडिओ शूट झालेत, वेअर ॲज मला ॲक्च्युली ते शूट करायला हवे होते हॉरिझॉन्टल वेमध्ये आणि मला ते फार लेट लक्षात आलं. पण आय होप तुम्हाला व्हिडिओ अजूनही ठीक वाटत असेल. हुमायूंचा मकबरा आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या संपूर्ण परिसराचा समावेश युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये होतो. हुमायूंचा मकबरा ही मुख्य इमारत सुमारे 8 वर्षात बांधली गेली. पर्शियन वास्तुकलेचा प्रभाव असलेली ही कबर 47 मीटर उंच आणि 300 फूट रुंद आहे. ही समाधी त्याच चारबाग शैलीचे अनुसरण करते, ज्यामुळे नंतर ताजमहालाचा उदय झाला. आहे की नाही सिमिलर? संपूर्ण मकबरा आणि परिसर पाहण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. शिवाय तुम्ही इथे गाईड सुद्धा हायर करू शकता. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 मध्ये तुम्ही हुमायूंचा मकबरा पाहायला जाऊ शकता. शिवाय हा सर्व वीकडेजना ओपन असतो. मकबऱ्याच्या आत जाण्याआधी प्रवेशद्वारावरच एक छोटंसं संग्रहालय आहे, जिथे हे मिनिएचर ठेवलेलं आहे. लाईट कमी असल्यामुळे नीट दिसत नाहीये, पण डिटेलिंग फार सुंदर आहे. हुमायूंचा मकबरा पाहिल्यानंतर आम्ही निघालो पुढे लाल किल्ला पाहायला, जो अनफॉर्च्युनेटली बंद होता प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी. मग काय ठरवलं, चांदणी चौकचा एक फेरफटका मारून येऊया. साड्या, दागिने, मिठाई यासारख्या बऱ्याचशा वस्तू इथे होलसेल भावामध्ये मिळून जातात. चांदणी चौकमध्ये विंडो शॉपिंग करत करत आम्ही शिरलो या पराठेवाली गलीमध्ये. इथल्या दुकानांमध्ये पराठ्यांचे 35 ते 40 वेगवेगळे प्रकार बनवले जातात. मग वेळ होती इथली फेमस जलेबी रबडी खायची. ही फारच टेस्टी होती अँड ट्रस्ट मी वर्थ होती. फूड ब्लॉगर्सनी सजेस्ट केल्याप्रमाणे थंडीमध्ये स्पेशली बनणाऱ्या या दौलत की चाटला मी कशी काय मिस करेन. म्हणूनच इकडे स्पेशली आम्ही ही दौलत की चाट टेस्ट करून बघितली. इट वॉज एव्हरेज. चांदणी चौकच्या या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये खायला बरेचसे ऑप्शन असल्यामुळे मी काय काय एक्झॅक्टली तिथे टेस्ट केलं हे मी दाखवते. फर्स्ट आहे रबडी जलेबी, विच वॉज 9 on 10. खूप जास्त डिलिशियस, खूप जास्त टेस्टी. नंतर आहे राम लड्डू, विच इज बेसिकली मुगाच्या भजा, ज्या हिरवी चटणी आणि मुळ्याचा केस ह्याच्याबरोबर सर्व केल्या जातात. 8.5 on 10. नंतर आहे दौलत की चाट, जे मलाईपासून बनवले जाते. मलाईचा फेस त्याच्यापासून बनवले जाते आणि जे थंडीमध्येच अवेलेबल असते. दौलत की चाटला आहे 7 on 10. त्याच्यानंतर आहे कढी चावल, जे आम्ही लंचसाठी खाल्लं होतं. आपल्या कढीपेक्षा फार वेगळी असते. बेसनवाली कढी आहे ती विथ दही. सो इट वॉज 8.5 on 10. नंतर आहे राजमा चावल, बेसिक कम्फर्ट फूड फॉर दिल्ली पीपल. इट वॉज 9 on 10. त्यानंतर ग्लास ऑफ लस्सी, विच इज 8 on 10. चांदणी चौकचा फेरफटका मारून झाल्यावर थेट निघालो नेक्स्ट मार्केटला, जनपथला, जिथे जाऊन आम्हाला परत काही नवीन गोष्टी टेस्ट करायच्या होत्या. अँड ऑब्व्हियसली देन क्रॅविंग्स सॅटिस्फाईड केल्या त्या ह्या 3 गोष्टींमुळे. फर्स्ट इज आपली पाणीपुरी म्हणजेच दिल्लीचे गोलगप्पे. सेकंड इज डिपॉजची कोल्ड कॉफी, विच वॉज एव्हरेज. अँड थर्ड इज डोलमा आंटीज मोमोज, जे काही डोलमा आंटीजचे ॲक्च्युअल ओरिजिनल मोमोज नव्हते, बट टेस्ट वॉज प्रेटी गुड. लेट इव्हनिंग आलो इंडिया गेटला. इंडिया गेट हा प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी बंद होता, बट मी खुश होते की नेहमी टी व्हीत दिसणाऱ्या इंडिया गेटला मी प्रत्यक्षात पाहिलं. त्यानंतर वेळ होती डिनरची आणि त्यासाठी आम्ही ठरवलं होतं की राजेंद्रच्या ढाब्याला व्हिजिट ही मस्ट आहे. जे तुम्ही स्क्रीनवर पाहता हे सारे पदार्थ आम्ही टेस्ट करून बघितले. शिवाय द टेस्ट वॉज टॉप नॉच. राजेंद्र ढाब्याच्या आउटलेट्सची सगळी इन्फॉर्मेशन गुगलवर अवेलेबल आहे. यू मस्ट विजिट दिस ढाबा फॉर अ ग्रेट एक्सपिरियन्स. ऑल्सो माझं फूड फ्रॉली गर्ल हे जे पेज आहे त्याच्यावर मी काही डिशेस याचे शेअर केले आहेत. प्लीज चेक इट आउट. सो हा होता माझा दिल्ली सिरीजमधला सेकंड ब्लॉग आणि हा जो दिसतो आहे व्हिडिओ तो आहे थर्ड ब्लॉगचा टीजर. थर्ड ब्लॉग लवकरच येईल, पण तोपर्यंत लाईक अँड सबस्क्राईब करा चॅनलला. नेक्स्ट ब्लॉग होपफुली नेक्स्ट वीकेंडला अपलोड होईल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.